जसं आपण मार्केटमध्ये जातो आणि काही घेतो म्हणजे भाजी घेतो किंवा फळं घेतो, तेव्हा आपण काय करतो की वजनानुसार घेतो ना, की 1 किलो द्या, 2 किलो द्या, पाव किलो द्या आणि तेव्हा काय होतं की त्या वजनाबद्दल आपण त्याला पैसे देतो आणि मग फळ घेतो, है ना. पण जर असं होतं का कधी की तुम्ही 1 किलो मागितलं आणि तुम्ही त्याच्याकडून कमी घेतलं? नाही होत. जास्त करून तर नाहीच होत 99%. मग जसं 1 किलो सफरचंद घेतलं आपण एक्झाम्पल, तर 1 किलो सफरचंद ₹250 एक्झाम्पल. तर मग आपण काय करणार, त्याला ₹250 देणार आणि फळ घेणार. आपण त्याला आणि ते पण माप मोजूनच घेणार, बरोबर आहे ना. ना कमी ना जास्त. एक वेळेस जास्त मागू पण कमी नाही घेणार. मग असं नात्यांमध्ये काय होतं की आपण काही नात्यांना खूप कमी लेखतो, काही नात्यांना खूप जास्त भाव देतो, है ना. आणि जसं की आजकाल ट्रेंड चालू आहे की माहेरची लोकं खूप चांगली, सासरची लोकं खूप खराब, है ना. किंवा काही लोकं असं समजतात की त्यांच्या आयुष्यात फक्त 3-4 लोकच चांगले आहेत, बाकी सगळे वाईट लोकच आहेत. तर ह्यामुळे काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम चालू होतात. बघा तुम्ही, म्हणजे हे काय म्हणजे सांगायची गोष्ट नाही आहे खरं बघायला गेलं तर. हे एक सहज साधी गोष्ट आहे की जी प्रत्येक व्यक्तीने समजली पाहिजे. आणि मग त्यामुळे काय होतं की नात्यांमध्ये दुरावा होतो. का तर कारण आपण काही नात्यांनाच फक्त खूप मोल देतो, महत्त्व देतो आणि बाकीची जी नाती असतात त्यांना आपण नावं ठेवतो किंवा त्यांच्यापासून लांब राहतो. मग जसं की एक्झाम्पल, आपण काही फंक्शन असेल घरामध्ये एक्झाम्पल, आहे ना, तर फंक्शन फक्त मग स्पेसिफिक फंक्शनलाच आपण जाणार, बाकीच्या फंक्शनला आपल्याकडे टाईम नसतो किंवा वेळ नसतो किंवा आपण बिझी असतो, कुठल्या तरी दुसऱ्या कामात अडकलेलो असतो, असे आपण कारणं देतो. तर ह्याचं कारण असं आहे की आपण प्रत्येक नात्यामध्ये समतोल नाही ठेवत. प्रत्येक नात्याला आपण समान दर्जाच देत नाही कधी, आहे ना. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि मग त्यामुळे रिलेशनशिपसारखा मोठा प्रॉब्लेम आता चालू झाला आहे आणि ह्याचे खूप वाईट परिणाम आपल्या शरीरावर पण होतात. जेणेकरून मग भांडणं होतात खूप लोकांमध्ये. म्हणजे हा प्रॉब्लेम फक्त घरामध्येच नाही आहे, तर जॉबच्या ठिकाणी किंवा मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये, है ना. रिलेशनशिप, म्हणजे नाते ती घरातली असू किंवा बाहेरची असू, ह्या सगळ्यांमध्ये हा प्रॉब्लेम आता जाणवत चालला आहे, वाढत चालला आहे. आणि ह्यामुळे मग रिलेशनशिप प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत आणि मग त्यामुळे शरीरामध्ये मानसिक आजार निर्माण होतात आणि तेच मानसिक आजार नंतर हळूहळू त्या मानसिक आजारांचं रूपांतर शरीरामध्ये मग सांधेदुखी किंवा मग स्किनचे प्रॉब्लेम, डोक्यावरचे केस जाणे, है ना, बॅक पेन वगैरे अशामध्ये ह्याचं रूपांतर होतं. तर मग ह्याच्यासाठी एकच उपाय आहे की नात्यांमध्ये समतोलपणा आला पाहिजे. प्रत्येक नातं हे समान आहे. हां, काय नाती खूप खास असतात, पण ह्याचा अर्थ असा होत नाही की त्यामुळे मग बाकीची नाती खराब आहेत किंवा त्या व्यक्तीला किंवा त्या जी पण व्यक्ती आहे, स्त्री पुरुष, है ना, मग ती कोणती पण व्यक्ती असून त्याला आपण कमी लेखलं पाहिजे. प्रत्येक नातं हे समान आहे. काय नाती ही खरंच खूप म्हणजे आपल्यासाठी स्पेशल असतात, त्यांना तुम्ही जास्त जपा, पण कुठल्या दुसऱ्या नात्याला तुम्ही कमी लेखू नका. त्यामुळे तुम्हाला ह्याची खूप मदत होईल पुढच्या आयुष्यासाठी आणि तुमचे खूप सारे प्रॉब्लेम